मुंबई पालिकेकडून बनवण्यात आलेल्या जे उड्डाणपुलाखालील आर्ट गॅलरी आणि वाचनालय धुळीत तर गेल्या 3 महिन्यांपासून डबल डेकर आणि सिंगल डेकर 3 बसेसवर धूळ साचली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। जुन्या डबल डेकर बसेस बंद झालेल्या आहेत, परंतु एक वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निर्णय घेण्यात आला होता की ज्या जुन्या डबल डेकर बसेसचं जतन व्हावं यासाठी जे उड्डाणपुलाखाली 3 डबल डेकर बस ठेवण्यात आलेल्या आहेत। या 3 डबल डेकर बसमध्ये एकीमध्ये वाचनालय, दुसरीमध्ये कॅफेटेरिया आणि एकामध्ये आर्ट गॅलरी अशा प्रकारच्या 3 जुन्या डबल डेकर बस ठेवायचा असा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला होता। परंतु या डबल डेकर बसकडे मुंबई महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय, कारण या बसेस धूळ खात जे उड्डाणपुलाखाली असल्याच्या पाहायला मिळतं। ही 3 नंबरची जी बस आहे, या बसमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं वाचनालय बनवण्यात आलेलं आहे। आतमध्ये आपल्याला पुस्तकं देखील असल्याचं पाहायला मिळतंय, परंतु बाहेरून आणि आतमधून पूर्णपणे धूळ ह्या बसवरती पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि रात्रीच्या वेळेस देखील गर्दुल्ल्यांचा अड्डा या बसेसच्या आजूबाजूला असल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन रोहन पवार सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।